आता पावसासंदर्भातल्या काही बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया। मान्सून यंदा 31 मे पर्यंत केरळमध्ये दाखल होणार आहे। तसंच यंदा जुलै महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे। त्यामुळे मान्सूनची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना आणि नागरिकांना दिलासा आहे। रायगड जिल्ह्यात वादळी वाऱ्याचा जोरदार पाऊस झाला आहे। अनेक घरांवरील पत्रे उडून गेलेले आहेत। अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे मात्र जनजीवन विस्कळीत झालं आहे। साताऱ्यातील पाटण तालुक्यात वादळी वाऱ्याचा जोरदार पाऊस झाला। अचानक आलेल्या पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले। त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला। सिंधुदुर्ग जिल्ह्याला मान्सूनपूर्व पावसानं झोडपलंय। कणकवली, कुडाळ, सावंतवाडी तालुक्यात जोरदार पाऊस झालाय। अनेक ठिकाणी वीज पुरवठा देखील त्यामुळे खंडित झाला होता। रत्नागिरी जिल्ह्यात देखील पाऊस झालेला आहे। चिपळूण परिसरात देखील वादळी वाऱ्यासह जोरदार मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावलेली आहे। बहुतांश भागात त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला। दरम्यान गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात ठिकठिकाणी पाऊस होतोय, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली। नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला। त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली। दरम्यान हवेत गारवा निर्माण झाल्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला। पुणे शहरात हलक्या पावसाला सुरुवात झाली। वादळी वाऱ्याचा जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे। तसंच दुपारपासून शहरात ढगाळ वातावरण आहे। पालघर जिल्ह्यात देखील पाऊस झालाय। डहाणूसह परिसरात पुन्हा एकदा पावसानं हजेरी लावलेली आहे। तर कासा, चारोटी भागात देखील मुसळधार पाऊस झालाय। दरम्यान सूर्या प्रकल्पाच्या पाण्यावर लावण्यात आलेल्या भात शेतीचं या मान्सूनपूर्व पावसामुळे नुकसान होण्याची भीती शेतकरी व्यक्त करतात। अहमदनगर जिल्ह्यात देखील ठिकठिकाणी पाऊस झाला आहे। श्रीरामपूर, संगमनेर, राहुरी, राहता, कोपरगाव तालुक्यात पावसानं हजेरी लावली होती। मात्र कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढलेली। बदलापूरमध्ये अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे। मुसळधार पावसामुळे हवेत गारवा निर्माण झालाय। 2 दिवसापासून मुसळधार पाऊस परिसरात बरसतोय। नंदुरबार जिल्ह्यात वादळी वाऱ्याचा जोरदार पाऊस होतोय। मान्सूनपूर्व पावसामुळे मात्र झाडांची पडझड होते। तळोदा रस्त्यावरील झाड रस्त्यावर कोसळले, त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली। पिंपरी चिंचवड शहरात देखील वादळी वाऱ्याचा जोरदार पाऊस झालाय। उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय। मात्र दुसरीकडे पिकांचं नुकसान होण्याची भीती ग्रामीण भागातून व्यक्त होते।